नित्य करावी देवपूजा आणि परमार्थ, नित्य करावी देवपूजा आणि परमार्थ, पंडित रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आता सध्या हळदी कुंकांचे कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे आणि रथसप्तमीपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत. मोठ्या उत्साहाने मैत्रिणींनो, आपण आपल्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करत आहोत. माझ्या घरी मैत्रिणींनो, गुरुवारी उद्यापनही होतं आणि हळदी कुंकाचाही कार्यक्रम होता, तर मी मोठ्या उत्साहाने साजरा केला. खूप छान वाटलं माझ्या सगळ्या मैत्रिणींना. तर मैत्रिणी, आपल्याला वाणासाठी कोणती वस्तू घ्यायची ते मी तुम्हाला आवर्जून सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मैत्रिणी, हळदी कुंकासाठी आपल्याला वाण देताना कोणतं वाण घ्यावं हा प्रश्न पडतो. तर मला असं वाटतं की आपण आध्यात्मिक पद्धतीचंच वाण घ्यायला हवं. त्यामध्ये दिव्याच्या म्हणजे हे असेल, समय असेल छोटी, त्याचबरोबर आपण फुलवात लावण्यासाठी छोट्या-छोट्या दिवे असतात ते असेल, किंवा अगरबत्ती स्टँड असेल. त्याचबरोबर मित्रांनो, देवाचे छोटे-छोटे पुस्तकं असतात, हरिपाठाचे, गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष असे किंवा भागवत ग्रंथाचे एक अध्याय, असे अनेक आपल्याला छोटे-छोटे पुस्तकं मिळतात. तेही तुम्ही वाण म्हणून दिले तरी चालेल. त्याचबरोबर मित्रांनो, धूप पॉकेट असतील, अशा पद्धतीने आध्यात्मिक वाण शक्यतो तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होईल तर मित्रांनो, आपल्याकडूनही सेवा केल्यासारखं वाटेल आणि आपल्या मैत्रिणीही आध्यात्मिकतेकडे थोडं म्हणजे त्यासाठी वापर त्याचा करतील पूजा करण्यासाठी. तर मैत्रिणींनो, खरंच आध्यात्मिक वाण देऊन भेट दिल्यावर खूप छान वाटतं आणि नक्कीच तुम्ही वाण घेताना विचार करून आपलं जे देवासाठी पूजेसाठी उपयोगी येईल अशा पद्धतीचंच वाण घ्या. आणि त्याचबरोबर मैत्रिणींनो, हळदी कुंकासाठी आपल्या मैत्रिणी आल्याच्यानंतर त्यांना आवर्जून उखाणा घ्यायला सांगा. त्यामुळेच मी आज उखाणा घेऊनच व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. उखाणा घेतल्याच्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि एवढेच हळदी कुंकाचे दिवस असतात की साठी आपण आवर्जून उखाणा घेत असतो. श्री स्वामी समर्थ.